नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताचा हात सागर बघत असतो आणि त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात. मुक्ता कशा प्रकारे भाजली, कसा सिलेंडरचा स्फोट झाला आणि अचानक त्याच वेळेला सावनी तिथे कशी आली आणि तिचा पदर तिने जळताना कसा वाचवला, हे सगळं काही आता मुक्ताला आठवत असतं. परंतु सावनीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुक्ताचा पदर वाचवलेला असतो हे तिला आठवत असतं. तेव्हा सागर म्हणतो की नाही, अजूनही हा हात बरा झालेला नाही, अजूनही थोडी सूज आहे. डॉक्टर कोळी, मुक्ता कोळी, तुम्हाला अजूनही हाताला सूज आहे, म्हणून तुम्हाला अजूनही ह्या हाताची काळजी घ्यायची आहे, असं सागर तिला बोलत असतो. परंतु मुक्ताच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. मुक्ता विचार करते की अचानक सिलेंडरचा स्फोट कसा काय झाला असेल. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, मी तुम्हाला काय बोलतोय आणि तुम्ही मला काय बोलताय. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर, तसं नाही, मी विचार करते की अचानक तिथे सिलेंडरचा स्फोट झाला. आजपर्यंत असा कधी स्फोट झाला नाही आहे कुठेच. आणि नंतर मग तो स्फोट झाल्यानंतर मला काहीतरी लागलं, म्हणजे मी जळायला लागले. त्याच वेळेला सावनी तिकडे होती आणि सावनी तिकडे होती आणि खरंच मला सावनीने वाचवलं की नेमकं काय झालं मला कळलं नाही. आणि अचानक सावनीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मला कसं काय वाचवलं असेल. तेव्हा सागर म्हणतो की सावनी 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 सावनी, किती तुम्ही तिचंच नाव घेताय. अहो, आपण हाताबद्दल बोलतोय ना, आणि तसंही तुम्ही तिच्याबद्दल किती बोलाल, स्वतःचा हात जरा बघा ना. तेव्हा तो तिच्या हाताला पुन्हा बँडेड करत असतो. मुक्ता म्हणते की सागर, तसं नाही, मला जरासा संशय वाटतोय. सावनीनेच हे सगळं मुद्दाम तर केलं नसेल ना, आणि मुद्दाम आग लावली नसेल ना. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, तसं काहीही नसेल. तसंही तुम्हीच मला म्हणाला होतास ना की सावनी बदलली आहे, सावनी आता पहिल्यासारखी नाही राहिली. म्हणूनच मग मलाही वाटतंय की नाही, सावनीने काही मुद्दाम केलेलं नसेल, सावनीने खरंच तुम्हाला वाचवलं आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, ते तर खरंच आहे, परंतु मला जरासं वेगळं वाटतंय. खरंच हे सगळं काय घडलं, म्हणजे मी तिकडे पास्ता बनवायला गेले, अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर मग तिथे सावनी आली, तिथे तुम्ही दुसरे कोणीही नव्हतात. मी सागर सागर आवाज दिला, परंतु तिथे सावनी आली आणि तिने मला वाचवलं, तिच्या हाताला भाजलं. तेव्हा मग सागर म्हणतो की बस करा मुक्ता, सारखे सारखे तुम्ही किती तेच विचार करणार आहात. तुम्ही मला एकदा सांगितलंत ना ती बदलली आहे, तर तिचा विचार सारखा करू नका, राहू दे. जर ती बदलली असेल तर चांगलंच आहे ना. आणि हे बघा, तुमच्या हाताला ना अजूनही सूज आहे, म्हणून तुम्ही अजून 2-3 दिवस तरी काहीही काम करायचं नाही. लक्षात आलं आहे का तुमच्या? अजूनही कसल्या कामाला तुम्ही हात लावू नका, असं म्हणून आता मुक्ताचा हात तो उशीवर बाजूला ठेवून देतो. परंतु मुक्ताचे तेच विचार सुरू असतात. मुक्ता तोच विचार करत असते की अचानक आग कशी लागली आणि खरंच सावनीने वाचवलं आहे का. त्यानंतर रात्री जेवणानंतर स्वाती आणि इंद्रा गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की मला ना काही बाई खरंच कळत नाही, हे कसं काय झालं. आजच्या यंदाची जी दिवाळी आहे ना, मी अजिबात विसरू शकत नाही. काय झालं काय नाही खरंच कळत नाही आहे मला. अचानक आपल्या मुक्ताला आग कशी लागते, सिलेंडरचा स्फोट कसा होतो, तर ती सावनी अचानक येऊन तिला वाचवते काय, खरंच मला काही कळत नाही. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की खरंच असं काय झालं मला कळलंच नाही. अगं स्वाते, जी सावनी मुक्ताचा सतत रागराग करायची, तिला पाण्यामध्ये बघायची, आणि त्याच मुक्ताला जेव्हा आग लागते, सिलेंडरचा स्फोट होतो, तिचा पदर जळतो, तेव्हा ही सावनी जी सारखी मुक्ताला ओरडायची, तिला पाण्यात बघायची, तिनेच तिचा जीव वाचवावा, मला खरंच काही कळेनासं होतं आहे. तेव्हा स्वाती म्हणते की हो ना, मला पण काहीच कळत नाही आहे मम्मी, असं नेमकं काय झालं आहे, ही सावनी अचानक एवढी कशी काय बदलली. नाही म्हणजे ही सावनी बाहेरून कुठली काही जडीबुटी वगैरे खाऊन आली की काय. तेव्हा इंद्रा म्हणते की होय गं, मला पण तेच वाटतं. अगं स्वाते, पहिले काय व्हायचं की ही सावनी इथे भांडण करायची आणि त्या 6 पोटी बैलापुढे जायची आणि तिकडून येऊन मग परत इकडे आलेली, आणि नंतर काय मुक्ताने तर तिला मध्ये आपल्या घरातच ठेवून घेतलेली, आठवते तुला, तिच्या आईकडे. त्यानंतर मग काय, आत्ता इथे हे प्रकार घडवले. त्यानंतर मग जेव्हा घराबाहेर पडली ना, डोक्यावर छप्पर नाही, खायला अन्न नाही, तेव्हा मला वाटतं की तिच्या डोक्यात अक्कल आली असेल आणि तिची अक्कल ठिकाणावर येऊन तिला आता कळलं असेल की हे जे काही आपण करतोय ते खूप चुकीचं आहे. आणि तिला आता समजलं आहे की ती जे काही वागते ना ते चुकीचं वागते. त्याच वेळेला मग आता स्वाती म्हणते की मम्मी, जर असं झालं असेल तर खरंच खूप बरं आहे, कारण सावनीचं तर आपल्या या घराशी काही घेणं देणं नाही, परंतु ती आदित्यची आई आहे, म्हणून आदित्यची आई म्हणून जरा तरी ती चांगली वागली तर चांगलंच आहे ना. तेवढंच आदित्य आपला खुश राहील गं, आदित्यवर तेवढेच चांगले संस्कार होतील, म्हणून म्हणाले मी. तेवढ्यातच दोघींच्या सावनीबद्दल गप्पा सुरू असताना तिथे आदी येतो आणि आदी आल्याबरोबर विचारतो की आजी, तू
मम्माचं काय झालेलं आहे? मम्माच्या हाताला असं कसं भाजलं? तेव्हा आता दोघी जणींनाही काय उत्तर द्यावे काहीच कळत नाही. मग नंतर तो विचारतो की नेमकं काय झालंय? मम्मांना कोणी भाजलंय वगैरे का? काही झालंय का? तेव्हा मग आता स्वाती म्हणते की अरे नाही रे बेटा, असं काहीच झालेलं नाही. मम्माला कोणीच भाजलं वगैरे नाही. परंतु मम्मा काय म्हणाली? तेव्हा मग तो म्हणतो की मम्मा तर मला काहीच सांगत नाही आहे. ती म्हणते की असंच काहीतरी झालं आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग स्वाती म्हणते की अरे हो, असंच काहीतरी म्हणजे जेव्हा मम्मा फराळ बनवत होती ना, तेव्हा थोडंसं तेल तिच्या हातावर उडालं आहे, बस इतकंच. बाकी काही नाही. असं मम्माला कोणी भाजलं वगैरे नाही आहे. परंतु तू काळजी करू नकोस, मम्माचा हात लवकर ठीक होणार आहे. कसं आहे ना, जसा आदी ब्रेव बॉय आहे, तशीच आधीची मम्मा देखील ब्रेव आहे ना, मग ती पण हे सगळं सहन करते, बरोबर की नाही? तेव्हा मग सावनी हे सगळं ऐकत असते. त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडत असतं. त्याच वेळेला इथे आता सागर हा रूममध्ये येतो आणि मग मुक्ताच्या डोक्यात तेच तेच विचार सुरू असताना सागर म्हणतो की मुक्ता, काय सुरू आहे तुमचं? आणि काय अशा तुम्ही करताय? तेव्हा मुक्ता म्हणते की थांबा सागर, मला जरा ना किचनमध्ये जावं लागेल. तेव्हा मग तो म्हणतो की कशाला आता, आवरलंय ना सगळं सावनीने, तुम्ही सांगितलंत ना मला तसं मगाशी. तेव्हा ती म्हणते की नाही, असल्या बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीने माझं किचन आवरलेलं मला आवडणार नाही. मला ते सगळं बघितलंच पाहिजे, मला तर ते पटत नाही आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे याचा अर्थ मम्मीला आणि स्वातीताईला मी सांगून येतो की तुम्ही दोघी बाहेरच्या आहात आणि तुम्ही आवरलेलं किचन मुक्ताला चालत नाही. तेव्हा ती त्याला फटका मारायला जात असते आणि तिच्या हाताला दुखतं. तेव्हा सागर म्हणतो की काय मुक्ता, कशाला तुम्ही, अहो तुमच्या हाताला लागलंय आणि तुम्ही कसल्या मारामाऱ्या करताय? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, मी त्यांच्याबद्दल बोलले नव्हते. तेव्हा मुक्ताचा हात दुखू लागतो. सागर म्हणतो की एक मिनिट थांबा, तुम्हाला मी किती वेळ सांगितले की उगीचच हाताला तुम्ही हलवू नका, परंतु तुम्हाला माऱ्या करायच्यात. नाही नाही, तुम्ही ना तसं ऐकणारच नाही आहे, थांबा. आत्ताच्या आत्ता मी ना त्या नर्सला फोन लावतो. तेव्हा मुक्ता म्हणते की काय करताय तुम्ही हे सागर? त्याच वेळेला मग आता सागर पटकन त्या नर्ससारखा बोलून दाखवतो की थांबा मुक्ता. आणि मुक्ता आता हसायला लागते. तेवढ्यातच आता इथे सई आलेली असते आणि सई जोरात आवाज देते की मुक्ताई मुक्ताई, आणि ती धावत धावत येते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय गं सई माऊ, काय झालं? तेव्हा ती म्हणते की हे बघ मुक्ताई, मी तुझ्यासाठी ना आईस्क्रीम आणलेलं आहे. हे पाहून आता इथे मुक्ताला खूप बरं वाटतं. आणि सई म्हणते की मग आणणारच ना आईस्क्रीम? तेव्हा मग सागर म्हणतो की मग मुक्ताईसाठी फक्त, पप्पासाठी नाही का? तेव्हा ती म्हणते की जेव्हा मला बरं नसतं, मला असा काहीतरी त्रास होत असतो, त्याच वेळेला मुक्ताई मला येते आणि आईस्क्रीम भरवते, म्हणूनच मी माझ्या मुक्ताईसाठी आईस्क्रीम आणलं. हे ऐकल्यानंतर मुक्ताला फार बरं वाटतं आणि ती सईच्या गालाची पापी घेते. आता मुक्ता म्हणते की हो बाळा, म्हणजे खरंच खूप शहाणं बाळ आहे ते, गुड गर्ल. तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे हे सगळं मुक्ताईसाठीच आहे का? तेव्हा मग मुक्ताला बघतच सई हसत हसत म्हणते की हो, तिच्यासाठीच. मग त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताचे केस व्यवस्थित करायला जातो आणि मग मुक्ताचे केस सागर अगदी नीटपैकी बांधून देखील देतो. आणि मग मुक्ताला तो म्हणतो की ठीक आहे, आता तुम्ही खा आईस्क्रीम आणि सई माऊ भरव. असं म्हणून आता सई माऊ ही मुक्ताला आईस्क्रीम भरवायला जाते. त्याच वेळेला ती तिला आईस्क्रीम भरवते. सागर म्हणतो की ए मला पण दे ना. असं म्हणून आता मुक्ता खाल्ल्यानंतर सागरला देखील ती भरवते. अशा प्रकारे खात असताना त्यांची मस्ती सुरू असताना मुक्ताला अचानक ठसका लागतो. म्हणून आता सई माऊ धावत धावत जाते आणि आपल्या मुक्ताईसाठी ती पाणी आणते. आणि नंतर मग सागर आणि सई दोघंजणही मुक्ताला पाणी देतात आणि ते सगळं पाहून मुक्ताला खूप गोड वाटत असतं. ती दोघांकडेही बघून अगदी डोळ्यात पाणी आणून थँक्यू असं म्हणते. नंतर आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो. आता मुक्ता म्हणते की बस झालं, आता ना मी माझ्या लाडक्या सईमाऊला आईस्क्रीम भरवणार आहे. ये सईमाऊ, कोण खाणार आईस्क्रीम? असं म्हणून आता मुक्ता ही सईला आईस्क्रीम भरवत असते आणि त्याच वेळेला सई देखील ते आईस्क्रीम एन्जॉय करते. आणि सागर म्हणतो की चला आता मला पण एक स्पून. असं म्हणून आता सागर देखील ते आईस्क्रीम खातो. अशा प्रकारे तिघंजणही छानपैकी ते आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. आणि अशा प्रकारे मुक्ता, सागर आणि सई यांची एक टीम झालेली असते. तर दुसरीकडे आदित्य हा स्वातीताई आणि इंद्रताई बरोबर गप्पा मारत असतो. तर इथे स्वाती म्हणत असते की आदी बाळा, तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. अरे तुझी मम्मा आहे ना, खूप ब्रेव आहे. ती अजिबात कसलीही तुला काळजी करू देणार नाही. तर इथे आता मुक्ता ही सईला आईस्क्रीम भरवत असते आणि त्या तिघंही खूप एन्जॉय करतात. तर इथे सावनी विचार करते की वा, बरंच झालं माझा हात भाजला, याचा मला त्रास तर फार होत नाही, कारण मला सगळ्यांचा विश्वास जिंकायचाच होता. त्याच्यासाठी मला मोठं काहीतरी करावं लागणारच होतं, जे मी केलं. परंतु या वेदना मला होत नाहीत, कारण हळूहळू यांचा विश्वास मी संपादन करते असंच मला वाटतंय. आणि म्हणूनच आता हा काही विश्वास मी जो घेतला आहे, तो विश्वास तसाच ठेवायचा आहे मला. आणि हात भाजल्यामुळे या सगळ्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आहे. बरं झालं,
हा विश्वास आता यांचा कायमचा कसा घात करेल आणि कशाप्रकारे या विश्वासाच्या जोरावर मी यांच्या सगळ्यांचे कसे तोंड बंद करते हेच बघत राहा, असं म्हणून आता इथे सावनीच्या मनात मात्र विष पसरत असतं. सावनी हे सगळं करत असताना फक्त तिच्या डोक्यात हेच विचार चालू असतात की कशाप्रकारे कोळी कुटुंबाला त्रास द्यायचा आहे आणि कशाप्रकारे मुक्ताला देखील खाली पाडायचं हेच तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना सावनी लांबून तेच तर ऐकत असते. तर आता त्यांच्याकडे सावनी येते आणि म्हणते की आधी बाळा चल, अरे तू इथे गप्पा काय मारत बसलायस? अरे आजीला आणि आत्तूला दिवसभर काम करून थकायला झालं असेल, त्यांनाही झोपायला जायचं असेल ना. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की नाही अगं, राहू दे, तो आमच्याबरोबर गप्पा मारतोय, ठीक आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की बरं ठीक आहे, मी पाणी भरून आणते, तोपर्यंत तू त्यांच्याबरोबर गप्पा मार. असं म्हणून आता आदी, इंद्रा आणि स्वाती एकमेकांशी बोलत असतात. सावनी पाणी भरून येते आणि आधी बाळा चल, गुड नाईट सगळ्यांना, असं म्हणून तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता इंद्रा ही सावनी कशी काय बदलली याच्यावर पुन्हाच आता डोळे फिरवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सई माऊ तिच्या रूममध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यातच सागर हा अलगद पावलांनी आतमध्ये येतो आणि त्याच्या लक्षात येतं की सई टेबलवर काहीतरी करत आहे. आता सागर येतो, बेडवरती दिसत नाही म्हणून पुढे येतो आणि विचारतो, सई काय करतेस बाळा तू? तेव्हा ती म्हणते की पप्पा मी ना जरा बिझी आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा, बरोबर आहे, तू पप्पाचीच लेक आहेस ना, बिझी असणारच तू, परंतु तुम्ही कशात बिझी आहात मॅडम, मला सांगाल का? तेव्हा मग आता सई हसते आणि म्हणते की पप्पा मी ना ग्रीटिंग बनवत आहे. तेव्हा तो म्हणतो की ग्रीटिंग, पण ते कोणासाठी? तेव्हा मग सई म्हणते की पप्पा हे ना मी सगळं मुक्ताईसाठी बनवत आहे. कसं आहे ना, हे ग्रीटिंग पाहिल्यावर तिला खूप आनंद होईल आणि ती लवकर बरी होईल ना यासाठी. मी तर सांगते पप्पा, मी ग्रीटिंग बनवते ना, तू पण माझ्याबरोबर बस बाजूला आणि तू पण एक ग्रीटिंग बनव, म्हणजे मुक्ताईला खूप बरं वाटेल आणि ती देखील लवकर बरी होईल. म्हणून अरे पप्पा ये, तू पण ये, बनव हे सगळं. तेव्हा मग सागर म्हणतो की ओके ठीक आहे, मी पण येतो. असं म्हणून तो पण तिला आता जॉईन करतो आणि म्हणतो की हे ग्रीटिंग घेऊ का मी? तेव्हा ती म्हणते की हो घे. मग नंतर तो म्हणतो की कलर्स कुठले घ्यायचे आहेत मी? तेव्हा ती म्हणते की सेम आहेत कलर्स, तू पण हे सगळे घेऊ शकतो, आपण दोघे शेअर करूया. असं म्हणून आता सागर देखील मुक्तासाठी ग्रीटिंग बनवायला सुरुवात करतो आणि हे करत असताना दोघंही खूप अत्यंत मनापासून हे सगळं करत असतात. नंतर ग्रीटिंग बनवता बनवता रात्र झालेली असते आणि सागर आणि सई हळूहळू रूममध्ये यायला लागतात. आणि जेव्हा सागर रूममध्ये शिरतो तेव्हा वरती जे काही फ्लॉवर पॉट ठेवलेलं असतं ते जरासं हलतं, आवाज होतो. म्हणून सागर पटकन त्याला पकडतो आणि नंतर सई आणि सागर दोघंही हळूहळू अगदी दबक्या पावलांनी मुक्ताच्या टेबलपर्यंत येतात. आणि नंतर मुक्ता गाढ झोपलेली असते तेव्हा ते दोघंजणही तिथे मुक्ताच्या टेबलजवळ ते दोन्ही ग्रीटिंग्स ठेवतात आणि हळूहळू तसेच बाहेर निघतात. नंतर आता दोघेही बाहेर निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. आता मुक्ताला जाग येत असते आणि हळूहळू मुक्ताला जेव्हा जाग येते तेव्हा मुक्ता बाजूच्या टेबलवर तिचं लक्ष जातं आणि एका कुशीला झोपल्यामुळे ती ते पटकन समोर बघते आणि हातात घेते आणि म्हणते की वाव, ग्रीटिंग्स, गेट वेल सून. नक्कीच हे माझ्या सई माऊने केलं असणार, परंतु दोन दोन ग्रीटिंग्स कसे काय? हे दुसरं ग्रीटिंग हे आधीने बनवलं आहे का? असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. नंतर ती अलगदच हाताचा दुसऱ्या आधार घेऊन उठून बसते आणि म्हणते की वाव, किती क्यूट बनवलेलं आहे ते ग्रीटिंग कार्ड, खरंच खूप मला आवडलं, माझी सई माऊ माझा खरंच खूप विचार करते, असं मुक्ता म्हणते. आणि त्यानंतर बाजूच्या सागरला ती बघते तर सागर हा गाढ झोपलेला असतो. आणि नंतर मग मुक्ता बाहेर येते आणि त्याच वेळेला इथे आता सावनी ही किचनमध्ये येते. स्वातीचं स्वयंपाक सुरू असतो आणि इंद्रा पोळ्या करत असते. त्याच वेळेला मग सावनी विचारते की मी मदत करू का काही? तेव्हा मग ती म्हणते की नको, काहीच नको, तू जा तिथं बस. आणि मग ती तिथे जाऊन बसते तेव्हा अगदी भोळा चेहरा करून असते. तेव्हा इंद्रा म्हणते की स्वाती जाग, तिला जरा चहा दे आणि 4 बिस्किटं पण असतील तर दे. त्याच वेळेला मग आता इथे सावनी विचार करते की वा, भारी, इंद्रा कोळी ही भारीच बदललेली दिसतीये. नाही म्हणजे आत्तापर्यंत माझ्याशी कशी वागायची, मला पाण्यात बघत होती, परंतु आता तिच्या फेवरेट लेटेस्ट मुक्ताचा मी जीव काय वाचवला तर लगेच माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे तिने. माझ्यावर विश्वास ठेवून मला अगदी विचारपूस करते ती. बरं आहे, चांगलं आहे. सावनी तुला हेच तर हवं होतं. आत्तापर्यंतची इंद्रा कोळी माझ्याबरोबर कसा भांडत होती, परंतु आता मला चहा द्यायला लागली. खरंच हेच हवं होतं मला. असं म्हणून आता सावनी खुश होत असते. तर इथे मुक्ता स्वतःला साडी नेसवत असताना तिला ती नेसता देखील येत नसते आणि ती निर्या काढताना वैतागत असते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काय झाले मुक्ता, मी काही मदत करू का? तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला थोडी येते साडी वगैरे नेसवता.
आणि त्या नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. तेवढ्यातच कोमल येते आणि कोमल आल्याबरोबर म्हणते की वहिनी थांब थांब. तेव्हा ती म्हणते की अगदी देवासारखी धावून आलीस बघ. तेव्हा मग कोमल म्हणते की हो मला माहीत होतं तुझं हे सगळं होणार म्हणूनच मी आली आहे, त्याच्यासाठीच तर आली आहे मी. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना कोमल तिला साडी नेसून देत असते. तेव्हा मग आता तिला हे सगळं होत असताना मुक्ता म्हणते की नाही गं खरंच कोमल, एक हात म्हणजे किती महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. अगं एक हात जर नसेल तर काय काय प्रॉब्लेम्स होतात आपल्या आयुष्यात, किती अडकलं जातं बघ ना. नाही म्हणजे किती अवलंबून आहोत आपण दोन्ही हातांवर. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताच्या कपाटातली एक साडी त्याच्या ऑफिसच्या बॅगमध्ये भरतो आणि मुक्ताच्या इथून तो बाजूला निघून जातो. तर इथे आता साडी नेसवून झालेली असते आणि सई माऊ ही छान तयार होऊन टेबलवर येऊन बसलेली असते. त्याच वेळेला आता सावनी देखील तिचं कौतुक करत असते आणि तितक्यात मुक्ता येते आणि म्हणते की वा गं माझं सई बाळ, असं म्हणून तिला मिठीत घेते आणि म्हणते की खरंच खूप छान ग्रीटिंग बनवलेत माझ्या सई बाळाने. बरं मला सांग माझी ही सई बाळ कशी परीसारखी तयार झाली आहे, किती सुंदर दिसत आहे, तुला कोणी तयार केलेलं आहे? आणि सावनी तुम्ही तयार केलेत का तिला, असं ती विचारते. तेव्हा मग आता सई म्हणते की नाही मीच तयार झाली आहे स्वतःची. तेव्हा सावनी म्हणते की अगं मुक्ता, तुझ्या तालमीमध्ये राहून सई इतकी परफेक्ट राहिली आहे ना की ती स्वतःचं स्वतः सगळं करते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की खरंच माझं सई बाळ खूप छान दिसते. नंतर ती म्हणते की सई बाळाचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक आहे, ते म्हणजे हे ग्रीटिंग. हे ग्रीटिंग तिने बनवले. तेव्हा ती म्हणते की खरंच खूप सुंदर ग्रीटिंग बनवलेस तू. तेव्हा मग इंद्रा म्हणते की बघू का बघू माझ्या सईने कसे ग्रीटिंग बनवलेत ते. तेव्हा मग मुक्ता तिथे हातात इंद्राच्या ते ग्रीटिंग देते आणि मग मुक्ता म्हणते की हे ग्रीटिंग तुझं आहे. मग हे ग्रीटिंग हे पण तूच बनवलं आहे का? तेव्हा मग आता माऊ हे पप्पाकडे बोट दाखवून म्हणते की त्यांनी बनवले. तेव्हा मग मुक्ता हसायला लागते आणि म्हणते की अच्छा, याचा अर्थ सागर पप्पाने हे ग्रीटिंग बनवले आहे. तेव्हा मग ती ते ग्रीटिंग बघायला लागते आणि हसायला लागते. आता इथे सगळेजण ते ग्रीटिंग बघतात. मुक्ता सगळ्यांना ते ग्रीटिंग दाखवते आणि सगळे आता हसायला लागतात. मग आता लगेच ती म्हणते की अरे काय रे सागऱ्या. इंद्रा म्हणायला लागते की सागऱ्या अरे तू हे चित्र निदान सईकडे तरी काढून घ्यायचं होतंस. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही हां, असं कोणी हसायचं नाही. त्यांनी हे पेंटिंग बनवलं, चित्र बनवले ना ते अगदी मनापासून बनवले. हां पण एक प्रॉब्लेम झाला आहे, नाही म्हणजे या कलाकाराला नेमकं काय सांगायचं आहे ना ते मला काहीच कळलेलं नाही आहे. अगदी ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग कसं असतं, ॲबस्ट्रॅक्ट चित्र, तशा प्रकारे काहीतरी आहे हां. असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि त्या सागरच्या चित्रावर खूप हसायला येत असतं आणि मग ती बाई काढलेली असते. मग आता हे सगळं मुक्ता म्हणत असताना म्हणते की फक्त एवढंच मला कळलं नाही की नेमकी ही बाई आहे की कोण आहे. तेव्हा मग आता हे सगळं म्हणताना हसत असतात आणि इंद्रा म्हणते की अगं याचं ना शाळेत पण असंच व्हायचं, मला माहिती आहे का, कुत्रा काढायचा तरी माणसासारखा दिसायचा. आणि स्वाती म्हणते की हो, आणि मांजर काढली तरी पण ती माणसासारखी दिसायची. असं म्हटल्यावर इथे आता सगळेजण त्याच्यावर हसत असतात आणि सागरची आता पळताबुई थोडी प्रत्येकाने केलेली असते. सगळेजण त्याच्यावर फिदी फिदी हसत असतात. त्याच वेळेला आता इथे इंद्रा येते आणि म्हणते की अगं तुला माहिती आहे का, चित्रकलेच्या परीक्षेमध्ये कोणी नापास होतं का? होतात. तेव्हा मग आता लगेच स्वाती म्हणते की होतात ना होतात, आपला भाई नेहमी चित्रकलेच्या परीक्षेत नापास व्हायचा. अरे सागऱ्या निदान हे सगळं चित्र तू आपल्या सईकडून तरी काढून घ्यायचं होतंस ना. असं म्हटल्यावर सगळे हसतात. मुक्ता म्हणते की बस झालं आता, बस झालं. त्यांनी हे जे केलं आहे ना अगदी मनापासून केले आणि त्यांच्या या मागच्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत ना, म्हणूनच आता त्यांच्या चित्रावर हसायचं नाही. कोमल, स्वातीताई बस झालं हा, आता नाही हसायचं आहे त्यांच्यावर. तेव्हा मग आता सागर म्हणतो की बस तुम्ही ना सगळे माझी मजा घेताय मला माहिती आहे. तेवढ्यातच आता सागरला फोन येतो आणि तो बाजूला निघून जातो. तेव्हा मुक्ता म्हणते की मला वाटलं की चिडले की काय, आपण सगळे हसतो म्हणून, नशीब त्यांचा फोनच आलात म्हणून ते बाजूला गेलेत. त्यानंतर मग आता इंद्रा हसायला लागते आणि इंद्रा म्हणते की याचं असंच असतं, आगे चित्रकलेच्या परीक्षेत ना बाई सांगायच्या नेहमी नापास. असं म्हटल्यावर आता मुक्ता देखील हसायला लागते आणि त्यानंतर मग आता इंद्रा तिला हसता हसता म्हणते की बरं झालं आपली सई काय या सागऱ्यावर चित्रकलेच्या बाबतीत गेली नाही. असं म्हटल्यावर आता सावनी त्यांच्याकडे बघतच राहते. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताची जी साडी असते ती सागरने आणलेली असते आणि सागरच्या बॅगमधून ती साडी खाली पडते. त्याच वेळेला इथे मिहीर ती साडी बघतो आणि ती साडी पाहिल्यावर आता इथे त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो. त्यानंतर सावनी ही रूममध्ये बसलेली असताना तिच्या डोक्यात वेगळे विचार सुरू झालेले असतात. सावनी म्हणत असते की कोमल, तू काही माझ्या रडारवर नव्हतीस बाई,
मी तुझ्याबद्दल कधीच काही विचार केला नव्हता. परंतु आता सागर आणि मुक्ताला या दोघांनाही धडा शिकवायचा असेल, मग मला तुझा वापर केलाच पाहिजे. काही झालं तरीही मला आता तुला या बाबतीत त्रास दिलाच पाहिजे. आय एम व्हेरी सॉरी कोमल. मला तुला हा त्रास द्यावा लागेल आणि तुला हा सहन करावा लागेल. कारण काय, तू मुक्ताची आणि सागरची फेवरेट आहेस ना म्हणून. तर इथे मुक्ता ही येऊन सावनीला म्हणत असते की तुम्ही खूप बदललेले आहात. एका चांगल्या मार्गावर चालताय. सगळं काही वाईट घडल्यानंतर खूप चांगल्या मार्गावर तुम्ही चालण्याची सुरुवात केली. परंतु आता या मार्गावरून कधीही मागे वळू नका. डोक्यात दुसरे कोणतेही विचार आणू नका. आणि जर असं तुम्ही केलात तर तुमच्यासाठी ती शेवटची थंडी ठरेल. पुन्हा संधी मिळणार नाही असं म्हणून आता निक्षून ती तिला बजावते. आणि त्याच वेळेला सावनी घाबरते. त्या सावनीचे हे सगळे छुपे हेतू हे मुक्तापर्यंत समजतील का? आणि सावनी ही कोमलला त्रास देण्याचा प्रयत्न करते हे देखील मुक्ता व सागरला समजल्यानंतर नेमके काय घडणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.